आपल्या महाराष्ट्रात बरीच अशी शक्तिपीठे आहेत. त्यातलंच एक म्हणजे सप्तशृंगी गड. वणीगडाच्या पायथ्याशी जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा बराच पाऊस लागला होता, म्हणून आम्ही काही वेळ इथे थांबलो. कारण हा मार्ग घाटमार्ग असल्याकारणाने आणि रस्त्याचंही काम चालू होतं. त्यामुळे आपण येत असाल तर थोडे सांभाळूनच या, कारण रस्त्याचं काम चालू आहे. मी विरार ते सप्तशृंगी हा प्रवास स्कूटीवर केला. आपल्याला जर नाईट स्टे म्हणजे एक रात्र राहायचं असेल तर येथे ट्रस्टचे म्हणजे भक्त निवास करून आहेत. तेथे 100 रुपयेपासून रूमचे चार्जेस चालू होतात. आम्हाला येथे पोचायला अंधार झाला होता, त्यात पाऊसही जोराचा होता. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट रूम घेतला. त्या रूमचे चार्जेस हे 700 रुपयेप्रमाणे होते. बाहेर पाऊस जास्त असल्याकारणाने आम्ही ट्रस्टचे रूम शोधत बसलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ट्रस्टचे रूम हे दिसले. जेथे ट्रस्टचे रूम आहेत त्याच्या बाजूलाच अन्नपूर्णा करून प्रसादालय आहे. येथे भोजनाची सोय होते. येथे जेवणाची साधी थाली ही 20 रुपयाला आहे आणि VIP थाली ही 60 रुपयाला आहे. आम्ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशी पहाटे 7 वाजता निघालो होतो. मंदिराच्या पायथ्याशी आवारात बरीच अशी छोटी मोठी दुकानं आहेत. येथून आपण हार नारळ प्रसाद घेऊन जाऊ शकता. आपण जर इथे दर्शनास येत असाल तर इथे पहाटेच या, कारण येथे त्यावेळी भक्तांची गर्दीही कमी असते. पायथ्याशी गणपती बाप्पाचं एक छोटं मंदिर आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच असेल की इथे पाऊस किती जोराचा आहे. पहाटे येथे भक्तांची गर्दीही कमी होती. तसेच सकाळचं वातावरणही मस्त होतं. गडाच्या पायऱ्या चढताना आपल्याला जागोजागी अशी छोटी छोटी मंदिरं दिसतील. मित्रांनो, ह्या व्हिडिओमार्फत अजून एक सांगायचं झालं तर आपण कुठे पायऱ्या चढाल तर त्या शक्यतो सकाळीच चढा, कारण त्यावेळी दमछाकही होत नाही. पायऱ्या चढत असताना जागोजागी आपल्याला छोटी छोटी मंदिरे नजरेस पडतील. आम्ही मंदिरात जेव्हा पोचलो तेव्हा तेथे फारशी गर्दी नव्हती. अजून एक सांगायचं मित्रांनो तर देवीची व्हिडिओ फोटो लांबून काढून देतात. बरीच अशी मंदिरं आहेत का तेथे मोबाईल नेण्यास मनाई आहे, परंतु येथे आपण मोबाईल घेऊन जाऊ शकता. पहाटे मंदिरात भाविकांची गर्दी कमी असल्याने आमचं दर्शन हे मनसोक्त झालं. बाहेर जोराचा पाऊस असल्याकारणाने आम्हाला फारसा व्ह्यू दिसू शकला नाही. मित्रांनो, ह्या मंदिराला रोपवेचीही सुविधा आहे. आपणास जर पायऱ्या चढण्यास अडचण येत असेल तर आपण रोपवेच्या सहाय्याने मंदिरात वर जाऊ शकता. देवीचे दर्शन करून आम्ही सतीचा कडा बघायला निघालो. तेथे जाताना आपल्याला वाटेत एक तलाव दिसेल, परंतु त्या दिवशी त्या तलावात पाणी नव्हतं. सतीकड्यावर जेव्हा आपण जाल तेव्हा आपल्या नजरेस आजही बैलगाड्याच्या चाकांचे निशाण आपल्याला दिसतील. मित्रांनो, सप्तशृंगी गड म्हणजे वणी ह्याबद्दल दिलेली माहिती आपणास कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तत्पूर्वी मित्रांनो, मी आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.